नमस्कार. आज 10 ऑगस्ट 2026 वार आहे सोमवार. लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, लोकसभेत विधेयकावर या आठवड्यात चर्चेची शक्यता. FCRA वर खडाजंगी अटळ. पहा, विरोधकांचा काय आक्षेप आहे तर FCRA विधेयकाला काँग्रेससह इतर इंडिया आघाडीतील पक्षांनी विरोध केला आहे. संसदेत या विधेयकावर चर्चा झाली तर काँग्रेस विरोध करणार आहे. या संदर्भात सोमवारी सकाळी होणाऱ्या इंडिया आघाडीच्या गटनेत्यांच्या बैठकीमध्ये रणनीती निश्चित केली जाईल, असे काँग्रेसचे पक्षाध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं आहे. व हे का होत आहे असं तर पहा, मुळात जो FCRA कायदा आहे ना तो 1976 चा आहे. त्याच्यानंतर पहा त्याला 2010 मध्ये देखील अमेंड करण्यात आली होती व मागे पण अमेंड झालेली आहे. आता हे सर्व आपल्यासाठी क्रोनॉलॉजी बिलकुल आवश्यकतेची नाही आहे. का आवश्यकतेची नाही आहे पहा, तर ही जी आहे ती न्यूज इन प्रोसेस आहे. न्यूज इन प्रोसेस. व तुम्हाला आठवत असेल परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये पण आपण याबद्दल थोडक्यात चर्चा केली होती. आता FCRA जर लोकसभेमध्ये पारित झालं तर काय होणार आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट खूप पॉवरफुल होईल. ओके. व याला विरोध कोण करत आहे तर इंडियामधून पण विरोध होत आहे व आंतरराष्ट्रीय स्तरावरती पण याचा विरोध होत आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध का होत आहे तर तुम्हाला माहिती आहे पहा, आपल्या देशामध्ये ख्रिश्चन कुठून आलेले तर अगदीच ब्रिटिश यांच्यापासून आपल्या देशामध्ये ख्रिश्चन्स थोडासा पसारा झाला किंवा म्हणजे त्यांचा प्रसार झालेला आहे. सॉरी, पसारा नाही तर प्रसार झाला, बरोबर आहे. तर मग आता त्यामध्ये होत असं आहे पहा की आज घडीला जे मेथॉडिस्ट स्कूल असू द्यात किंवा म्हणजे जे आपलं ख्रिश्चन मिशनरी ज्या स्कूल आहेत, ओके, त्यांची जी फंडिंग आहे ना ती ब्रिटन किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरून आपल्या देशामध्ये प्राप्त होते. किंवा अल्पसंख्याकांसाठी ज्या शाळा आहेत ना त्यांना फंडिंग फॉरेनची आहे. ओके. मग ती जी फॉरेनची फंडिंग आहे ना ती फॉरेनची फंडिंग या एज्युकेशन इन्स्टिट्यूटला बंद होऊ शकते. त्याच्यानंतर जे नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांची जी फंडिंग आहे आंतरराष्ट्रीय स्तरावरची ती पण इथं बंद केली जाऊ शकते. मग आंतरराष्ट्रीय स्तरावर विरोध असा आहे पहा की तुम्ही फंडिंगला तिथं चेक करा परंतु बंद करू नका, असं त्यांचं मत आहे. त्याच्यानंतर पहा, यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे म्हणजे हा जो अमेंडमेंट ऍक्ट येणार आहे किंवा अमेंडमेंट बिल जे येत आहे ना, या बिलमध्ये त्यांनी म्हटले की धर्म प्रसार कोणतीही संस्था करणार नाही. परंतु पाहता कोणते निकष आहेत का तिथे, तर निकष नाही आहेत. पहा, जर निकष नाही आहेत म्हटल्यानंतर व्हॉक ठरणार आहे हा कायदा, बरोबर आहे. मग हा जर कायदा व्हॉक ठरला तर परिणाम काय होतो पहा, एखादी संस्था, आता पहा ABC नावाची एखादी संस्था आहे, ही संस्था अगदी चांगल्या पद्धतीने काम करत होती परंतु तिच्यावर जर ठपका ठेवण्यात आला किंवा तुम्ही धर्म प्रसाराचं काम करत होतात, मग आता त्यांनी प्रूफ कसं करायचं, मग आहे तो बेसिकली हा प्रश्नचिन्ह आहे. व एखादी संस्थेला जर गोठवण्यात आलं किंवा एखादी संस्था जर तिथं बंद करण्यात आली ना तर त्याचा सगळा निधी जो कोणाकडे जाणार आहे तर अगदी सेंट्रल गव्हर्नमेंटला प्राप्त होणार आहे. मग यामधील काहीही चॅलेंजेस आहेत त्याला विरोधी पक्ष आणि अगदीच आंतरराष्ट्रीय स्तरावरून विरोधात आहे. मग आता ही न्यूज इन प्रोसेस आहे. पाहूयात. आता पहा, आपण याला गुड किंवा बॅड असं काहीच म्हणू शकत नाही. हा, ज्या दिवशी हा कायदा पारित झाला ना त्या दिवशी मी फक्त तुम्हाला याचे पॉझिटिव्ह सर्व पॉझिटिव्ह गोष्टी सांगणार आहे. आता सध्याला विरोधातील बातमी आहे त्यामुळे मी विरोधातील बातमी सगळी सांगितली आहे. विनाकारण म्हणजे यामध्ये टेम्पर वगैरे तुमचं लूज करू नका, प्लीज पुढे चला. ओके. त्याच्यानंतर मराठा आरक्षणाची पुन्हा नव्याने सुनावणी होणार आहे बॉम्बे हायकोर्टामध्ये. आता असं का झालं तर तुम्हाला माहिती असेल की नुकतंच मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांची पदोन्नतीवर कलकत्ता मुख्य न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे याच्यापूर्वी त्यांच्या खंडपीठापुढे समोर ही झाली होती पहा, सुनावणी चालू होती, पण आता ती त्यांची बेंच आता डिसमिस झाली व ते आता पुढे गेलेले आहेत किंवा त्यांची पदोन्नती झालेली आहे. त्यामुळे परत एकदा मराठा आरक्षणाची जी सुनावणी आहे ती बॉम्बे हायकोर्टामध्ये होणार आहे. व तुम्हाला माहिती असेल ज्या दिवशी 10% मराठा आरक्षण देण्यात आलं त्या दिवशीच लगेच कॅव्हिट पिटिशन दाखल करण्यात आलं होतं. मग या निमित्ताने ही बॉम्बे हायकोर्टामध्ये केस चालणं खूप गरजेचं आहे. ओके. एवढी फक्त गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ही पण न्यूज इन प्रोसेस आहे, आपण पुढे पाहणारच आहोत. चला, त्यानंतर पुढची बातमी आहे पहा, मोफत शिक्षणाचा 2.51 लाख मुलींनाच लाभ मिळालेला आहे. जिल्हानिहाय लाभार्थींच्या संख्येत मोठी तफावत, माहितीच्या अधिकारातून बाब उघड. आता ही बातमी तुम्ही नक्कीच लिहू शकता किंवा हा जो डाटा इथं देण्यात आलेला आहे तो आपल्यासाठी खूप गरजेचा आहे. तर लक्षात घ्या, माननीय एज्युकेशन मिनिस्टर यांनी काय म्हटलं होतं पहा, म्हणजे महाराष्ट्र राज्याचे एज्युकेशन मिनिस्टर जे आहेत त्यांनी एक योजना आणली होती पहा की मुलींना उच्च शिक्षण मोफत करण्यात आलेलं आहे म्हणून, बरोबर. परंतु रियालिटीमध्ये तसं झालेलं आहे का तर बिलकुल नाही. तर पहा, आपल्या राज्यामध्ये 12 लाखांहून अधिक विद्यार्थिनी उच्च शिक्षण घेतात, पण त्यापैकी पहा फक्त 2024-25
ते 25-26 या वर्षात मिळून 2,50,854 विद्यार्थिनींनीच या शुल्क माफीचा लाभ मिळाला आहे. मग आता अगदीच यामध्ये असं का झालं असेल तर पहा, त्यामध्ये जी योजना कोणतीही योजना असेल ना त्याचे निकष अशा पद्धतीने ठरवले जातात पहा की व्हॉग असतात. ओके, म्हणजे तुम्ही असं अगदी आता लाडकी बहीण योजना जर तुम्ही म्हटलात तर लाडकी बहीण योजनेमध्ये सर्वांनाच मोफत लाभ मिळणं गरजेचं होता ना, पण तो प्रत्येकाला लाभ मिळत आहे का तर बिलकुल नाही आहे. पहा, लाभ का मिळत नाही तर त्यामध्ये निकष अशा पद्धतीने ठेवायचं ना की अगदी तुम्ही तिथे कमीच व्हावं. ओके, मग आता इथं पण तेच चाललेलं आहे पहा, कंडिशन ही आहे की व्हॉग इथं ठरत आहे. आता अगदी तुम्ही मग याचं उदाहरण कसं देऊ शकता पहा व्हॉगचं वगैरे स्कीमचं, तर नक्कीच तुम्ही पण म्हणू शकता की राज्यामध्ये अगदी 12 लाखांहून अधिक ज्या विद्यार्थ्यांनी ते उच्च शिक्षण घेत आहेत तरी देखील त्यांना अटी पूर्ण नसल्यामुळे किंवा डॉक्युमेंट्सची पूर्तता नसल्यामुळे त्यांना फक्त 2.5 लाख एवढ्या ज्या विद्यार्थ्यांनी त्यांनाच या योजनेचा लाभ मिळालेला आहे. मग यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे मग तर नक्कीच पहा, योजना ज्यावेळेस बनवतो ना तर सर्वसामान्य विद्यार्थिनीला ती कशी फायदेशीर ठरेल या दृष्टिकोनातून आपण ते बनवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर पहा, जी योजना असेल ना ती स्पष्ट व पारदर्शक असायला हवी. व्हॉग योजना जर ठेवला तर त्याचा लाभ प्रत्येक विद्यार्थिनीपर्यंत पोहोचणार नाही. असं तुम्ही सिंपल उदाहरण इथं नक्की देऊ शकता. पहा, म्हणजे अगदी जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचं नाव दिलात तर ते थोडंसं वेगळ्या अँगलनं जातं, परंतु तुम्ही हे उच्च शिक्षणाच्या विद्यार्थिनीचं नक्कीच उदाहरण घेऊ शकता. पहा, यामुळे होणार काय, इम्प्रेशन वेगळ्या पद्धतीने जातं. त्यामुळे प्लीज ही जी आकडेवारी आहे ती खूप महत्त्वाची आहे मुख्य परीक्षेच्या उत्तरलेखनासाठी. डन. त्याच्यानंतर आपण डायरेक्टली पुढे जाऊयात. सीबीआय चौकशीवर विद्यार्थी ठाम आहेत. झारखंड सरकारकडून बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या. जेपीएससीच्या 3 सदस्यांचे राजीनामे देखील तिथे घेण्यात आलेले आहेत. आता अगदी मागण्या काय काय आहेत विद्यार्थ्यांच्या तर सर्व परीक्षांची सीबीआय चौकशी व्हावी, चौकशी अहवाल सार्वजनिक करावा, दोषींवर कारवाई करावी, 14वी जेपीएससी परीक्षा रद्द करावी, प्रवर्गनिहाय अंतिम गुण मर्यादा OMR प्रति उपलब्ध कराव्यात. हे एमपीएससीने केलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे. त्यानंतर यूपीएससी आणि एसएससीच्या धर्तीवर भरतीचे वेळापत्रक जाहीर करावे. अशा सिंपल मागण्या विद्यार्थ्यांच्या आहेत. आय होप ह्या सर्व मागण्या मान्य होतील. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ई वाहनांसाठी चार्जिंग स्थानकांचे जाळे, RTO ST बेस्टचा पुढाकार, पायाभूत सुविधा उभारण्याचा वेग. आता पहा, तुम्हाला आठवत असेल परवा दिवशीच्या न्यूजपेपर अनालिसिसमध्ये आपण एक बातमी पाहिली होती की ई व्हेकलचा सेल आहे तो जास्त वाढलेला आहे. बरोबर, मग तो सेल वाढला तो अगदीच चांगली गोष्ट आहे, परंतु आजपर्यंत ई व्हेकलचा सेल का वाढत नव्हता तर त्याचा एक प्रॉब्लेम हा आहे पहा की ई व्हेकल जर आपण घेतलं तर त्याचं चार्जिंग स्टेशन आपल्या संपूर्ण भारतभर आहेत का. म्हणजे आता पहा, जरी मी SUV आज घेतली ई व्हेकलवाली, ओके, तर पहा आता मला जर जायचं आहे 500 किलोमीटरचा मला प्रवास करायचा आहे. बरोबर, मग 500 किलोमीटरचा प्रवास करत असताना मला अगदीच पहा माझ्या गाडीच्या रेंजनुसार जर पाहिलं आपण तर मला चार्जिंग 2 ते 3 ठिकाणी तरी नक्की करावी लागणार आहे. बरोबर, परंतु मला चार्जिंग स्टेशन लगेच माझी व्हेकल जिथे बंद पडेल तिथे चार्जिंग स्टेशन वगैरे अवेलेबल आहेत का तर बिलकुल नाही. मग या कारणानिमित्त पहा ई व्हेकलची जी सेल आहे ना ती डाऊन होती व जे 2 व्हीलर आहेत त्यामध्ये ती अगदीच जास्त पुढे वाढलेली आहे. पहा, यासाठी आपण एक डेटा पण आणलाय. मी कालचा फायनान्शियल एक्सप्रेस घेऊन आलेला आहे तुमच्यासमोर. यामध्ये म्हणजे बहुतांश बातम्या ज्या आपल्या खूप कामाच्या आहेत. ओके, आता मी तुम्हाला म्हणत नाही की हे फायनान्शियल एक्सप्रेस वगैरे तुम्ही डेली वाचावं, हे माझं काम आहे, मी हे नक्कीच वाचत असतो. तर लक्षात घ्या तुम्ही 2 व्हीलर ज्या आहेत ई व्हेकल त्या पहा तुम्ही, यामध्ये TVS पुढे आहे, बजाज आहे, नंतर त्यानंतर अथर आणि हिरो. ओके, या अशा पद्धतीने आहेत. परंतु 4 व्हीलरची जास्त सेल झाली होती का त्या दिवशी पण आपण पाहिलं होतं व या आज पण पाहत आहोत. ई व्हेकलमध्ये 2 व्हीलर जास्त सेल झाले आहेत. आता 2 व्हीलर का सेल झाले पहा तर तिथल्या तिथं म्हणजे सिटीमध्ये त्याचा वापर होतो या निमित्ताने. परंतु मला जर लॉंग जायचं असेल तर अगदी मी 2 व्हीलरचा वापर करू शकतो का किंवा SUVचा तिथं वापर करू शकतो का तर बिलकुल नाही, कारण आपल्या देशामध्ये चार्जिंग स्टेशन नाहीत. मग आता होत आहे काय बेसिकली पहा, ही लूपमध्ये फसलेले आहेत. ई व्हेकल जे आहेत ना त्या लूपमध्ये निर्माण झालेले आहेत. आता ही लूप कशा पद्धतीने, एकच मिनिट आपल्याला वापस जावं लागेल. तर पहा, अगदी जे ई व्हेकल आहेत त्यांची सेल काम होत नाहीये तर चार्जिंग स्टेशन नाही आहेत म्हणून. बरोबर, आणि चार्जिंग स्टेशन का उभारले जात नाहीत तर ई व्हेकलची सेल नाही आहे म्हणून. आय होप तुम्हाला पॉईंट समजला असेल. म्हणजे पहा इथं ई व्हेकल असं घेऊयात आपण, ई व्हेकल ई व्हेकलची खरेदी किंवा विक्री का होत नाहीये तर चार्जिंग स्टेशन आपल्या देशामध्ये जास्त नाही आहेत म्हणून कमी विक्री होत आहे. व चार्जिंग स्टेशन का उभारले जात नाहीत तर ई व्हेकलची सेल जास्त नाही आहे म्हणून. बरोबर आहे, आय होप समजलं असेल. पेट्रोल पंप ज्या पद्धतीने तशा पद्धतीने चार्जिंग स्टेशन आपल्याला दिसत नाहीत कारण ई व्हेकलची सेल डाऊन आहे. डन.
एवढंच पॉईंट जो काय आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे व परीक्षेमध्ये पण अशाच पद्धतीने लिहायचा आहे. आता इथं फायनान्शियल एक्सप्रेसमध्ये जो तुम्हाला डाटा मिळालेला तो तुम्ही यूज करू शकता, म्हणजे टू व्हीलरमध्ये एवढ्या कंपन्यांनी वगैरे सेल झाली, परंतु हे अनावश्यकतेचं असेल, फक्त तुम्हाला लक्षात ठेवण्यासाठी मी ही बातमी घेऊन आलेलो होतं. ओके, उर्वरित काही गरजेचं नाही. मग त्यामध्ये आता पॉझिटिव्ह न्यूज ही आहे की RTO बेस्ड त्यानंतर ST महामंडळ जे आहेत किंवा त्यांची जी बसस्थानक आहेत ना, तिथं आता चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यामुळे नक्कीच फायदा काय आहे पहा, सरकारचा इथं गव्हर्नमेंटचा फायदा नक्कीच आहे. एक तर व्हेकलची सेल पण वाढेल व दुसरं महसूल प्राप्त होईल. ST महामंडळ जे आज सध्याला म्हणजे तोट्यामध्ये जात आहे ना, त्याला परत एकदा नफ्यामध्ये आणण्यासाठी व्हेकल पण तिथं फायदेशीर ठरू शकतात पहा. त्यामुळे चार्जिंग स्टेशन त्यांनी डायरेक्टली खाजगी व्यक्तींसाठी पण ते उभारले जाणार आहेत. ती अतिशय चांगली बाब आहे पहा. ओके, डन. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. चीनमध्ये डॉल्फिन चक्रीवादळ धडकले. हा कंबाईन परीक्षेला वगैरे विचारला जाणारा प्रश्न आहे. कोणतं चक्रीवादळ वगैरे आलेलं होतं, त्यानिमित्ताने डॉल्फिन चक्रीवादळ कुठं, चायनामध्ये. हा पॉईंट प्लीज लक्षात ठेवा. डन. त्याच्यानंतर नेक्स्ट पहा, हा आर्टिकल मी स्वतःला थोडंसं प्रूव्ह करण्यासाठी सांगत आहे. तुम्हाला आठवत असेल मी सॅटर्डेला बोलत असताना सहज मी बोलून गेलो होतो पहा, व त्याच प्रिडिक्शनचा हा आर्टिकल आलेला आहे. ओके, म्हणजे पहा आता एवढी दिवस झालेत मी न्यूजपेपर वाचतो किंवा त्याचं ॲनालिसिस करत असतो, त्यावेळेस मला हे लक्षात येतं की बा याचं असं असू शकतं. म्हणून मी जे काही प्रिडिक्शन केलं होतं त्यावेळेस मी काही डाटा वगैरे दिला नव्हता की असं होणार आहे म्हणून, पण हेच रियालिटीमध्ये झालेलं आहे. व यासाठीच पहा, हे आर्टिकल मी जे काही बोललो होतो ना ते प्रूव्ह करत आहे, बरोबर. व हा न्यूज पहा तुम्ही. या न्यूजमध्ये आपलं इथं काय दिसत आहे, 100% टॅरिफ स्वॉर्ड हँग्स ओव्हर इंडिया. झालेलं काय पहा, तर अमेरिकेचं सिनेट जे आहे, म्हणजे वरिष्ठ सभागृह, जसं आपली राज्यसभा आहे ना तसं त्यांचं सिनेट आहे, तर त्या सिनेटने कायदा पारित केलेला आहे. तर ज्यांनी रशियाकडून ऑइल खरेदी करतात ना त्यांच्यावर 100% टॅरिफ लावलं जाऊ शकतं. व याचे अधिकार कोणाला दिलेले, प्रेसिडेंट ऑफ युनायटेड स्टेट्स म्हणजे डोनाल्ड ट्रम्पकडे यांचे अधिकार असणार आहेत. तुम्हाला आठवत असेल लास्ट इयर फेब्रुवारीमध्ये सुप्रीम कोर्टाने, म्हणजे अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने ना हे बंद केलं होतं की तुला टॅरिफ लावायचे अधिकार बिलकुल नाहीत, असं डोनाल्ड ट्रम्प यांना त्यांनी खडसावलं होतं, बरोबर आहे. मग ते खडसावल्यानंतर पहा डोनाल्ड ट्रम्प, यावर्षीच फेब्रुवारीमध्ये, कारण गेल्या वर्षी तर ते डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आलेत, बरोबर आहे. तर पहा फेब्रुवारी 2026 मध्ये सुप्रीम कोर्ट ऑफ अमेरिका यांनी रागवलं होतं ट्रम्प यांना की बाबा तुला अधिकारच नाही आहेत, पार्लमेंटने तसा कायदाच केला नाही, त्यामुळे तू 100% टॅरिफ लावू शकत नाहीस, असं त्यांनी काय केलं होतं पहा, एक निर्णय दिला होता. मग आता त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला बायपास करण्यासाठी पहा जे सिनेट आहे त्या सिनेटने कायदा पारित केलेला आहे. त्या कायद्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे पहा की जो व्यक्ती किंवा जो देश रशियासोबत भागीदारी ठेवेल किंवा रशियासोबत व्यापार ठेवेल ना त्यावरती 100% टॅरिफ तिथं लावलं जाऊ शकतं. मग आता अगदीच इथं सुप्रीम कोर्ट ऑफ अमेरिका यांचा निर्णय तर बायपास झालेला आहे, परंतु आय थिंक पहा तुम्ही 1 फेब्रुवारीला आपलाच मी पण ते ॲनालिसिस घेतलं होतं व 20 फेब्रुवारीच्या जवळपास ना त्याचा निर्णय दिला होता अमेरिकन सुप्रीम कोर्टाने. ओके, त्यावेळेस टीका पण झाली होती पहा केंद्र सरकारवरती की 1 तारखेला भारत सरकारने अमेरिकेची जी सर्व शर्ती आहेत ना ते मान्य करायला त्यांनी पुढाकार दिला होता की यस आम्ही तुमच्यासोबत ट्रेड डील करायला साईन करायला तयार आहोत म्हणून. परंतु लगेच 20 दिवसानंतर पहा अशी न्यूज आली होती की ते जे टॅरिफ आहे त्याला बंद केलं होतं सुप्रीम कोर्टाने, बरोबर. मग त्यावेळेस केंद्र सरकारवरती वगैरे टीका झाली होती. तर आता पुढे या इथे मग आता हा कायदा पारित झालेला आहे. मग हा कायदा पारित झाल्यानंतर पहा परत एकदा टांगती तलवार भारत देशावरती आहे की 100% टॅरिफ भारत देशावर लावण्यात येऊ शकतं. मग आता परत आपल्याला काय करावं लागेल, गो बॅक टू पहा दुसऱ्या देशांकडे जावं लागेल आपल्याला तेल खरेदीसाठी. आज देखील आपण रशियावर निर्भर झालेले आहोत तेल खरेदीसाठी, बरोबर. ज्यावेळेस स्टेट ऑफ हॉर्मुझ क्लोज होतं ना त्यावेळेस 30 दिवसाचं वेव्ह दिलेलं होतं डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत देशाला की बा जावा तुम्ही तुम्हाला जिथून तेल खरेदी करायचं तिथून खरेदी करा, कारण मी तर बिझी आहे म्हणून. पण आता ते वेव्हर बंद झालेलं आहे, 30 दिवसांचंच ते वेव्हर होतं. मग आता परिणाम असा होईल पहा की अगदी जे काही अमेरिका आपल्यावर दबाव टाकेल ना त्याला आपल्याला ऐकावं लागेल व त्याचंच एक साईन आहे पहा इथे UPI बद्दल. आता UPI बद्दल मी परवा दिवशीच्या लेक्चरमध्ये एक स्टोरी पण सुनावली होती, माझं स्वतःचा अनुभव सांगितलं होतं पहा की मी एक 300 रुपयाचं DD बासू यांचं पुस्तक खरेदी केलं होतं, परंतु त्यावरती मला 3 रुपये काय द्यावं लागलं होतं पहा, चार्ज द्यावं लागलं होतं. व ते चार्ज मर्चंट डिस्काउंट रेट असतं, MDR त्यालाच म्हणतात. मग हे जे MDR आहे ना ते मर्चंटवरती लागतं, म्हणजे जो कोणी विक्रेता आहे ना त्याच्यावरती लागतं, ग्राहकावरती ते MDR लागत नाही. परंतु जे मर्चंट असतात ना ते काय करतात, नाही मग आम्ही पैसे देणार नाही, तर ते ग्राहकांनीच पैसे द्यावे असं त्यांचा आग्रह असतो. त्यामुळे पहा मला 3 रुपये काय लावले होते, चार्ज लावले होते. मी ग्राहक होतो ना व जो दुकानदार होतो त्यांनी माझ्यावरतीच ते चार्ज लावलेलं होतं. मग आज देखील पहा UPIचं पण तेच होणार आहे.
आता UPI असा का निर्णय घेतला, आता अगदी परवा दिवशीचं तुम्ही न्यूजपेपर पाहू नका, पण मी लगेच त्या दिवशीचं जे काही सांगितलं होतं ते मी आज परत सांगण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, अमेरिकेची एक कंपनी आहे व्हिसा. तुम्ही तुमचं जे डेबिट कार्ड असेल, ATM कार्ड ज्याला म्हणता तुम्ही, त्यावरती किंवा अगदीच क्रेडिट कार्ड जरी असेल ना तुमच्यावर, तर त्यावरती व्हिसा नाव असतं पहा. त्यानंतर दुसरं एक असतं मास्टर कार्ड. ओके, ह्या दोन्ही कंपन्या आणि एक डायनर एक्सप्रेस, अमेरिकन एक्सप्रेस जे आहे ती पण आहे, परंतु त्याचं सर्रास म्हणजे जे इलिट पीपल आहेत ना त्यांचं ते क्रेडिट कार्ड असतं. आपला सर्वसाधारण व्यक्तीचं मास्टर कार्ड किंवा व्हिसा हे दोनच असतात. बाकी डायनर एक्सप्रेस वगैरे दुसरे पण आहेत, पण ते आपल्यासाठी गरजेचं नाही, मग त्यामुळे मी फक्त हे दोन घेतलेले आहेत. व तिसरं आहे पहा रुपे. हे आहे आपलं भारतीय, संपूर्णतः भारतीय. ओके, व आता पहा, ज्या व्यक्तींनी जनधन खाते वगैरे काढलेले आहेत त्यावेळेस तुम्हाला रुपीचं कार्ड मिळालं असेल पहा. तो काय आहे, मेड इन इंडिया किंवा आपलं आहे ते पेमेंट गेटवे. आणि हे दोन कोणाचे आहेत, तर हे USA चे आहेत. बरोबर, मग झालं काय पहा, भारत देशाने स्वतःचं पेमेंट गेटवे आणलेलं आहे. बरोबर, मग आता क्रेडिट कार्ड जर रुपीचं असेल, हे जे रुपये आहे ना, हे जे पेमेंट गेटवे जर तुम्ही वापरत असाल किंवा तुमचं रुपयेचं जर क्रेडिट कार्ड असेल, तर काय होणार आहे पहा, तुम्हाला UPI यूज करता येतं. बरोबर आहे. मग प्रत्येक व्यक्ती काय करत आहे पहा, अगदी त्यासोबतच पहा आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे इथं रुपयेवरती जर तुमचं जर रुपयेचं क्रेडिट कार्ड असेल ना, तर तिथं खूप कमी तिथं खूप कमी रेट लागतात. ट्रान्झॅक्शनचे जे चार्जेस असतात ना, इथे जर 2% लागत असतील तर इथं फक्त 1%च इथं ट्रान्झॅक्शन चार्ज लागतो क्रेडिट कार्डसाठी वगैरे. बरोबर आहे, म्हणजे इथं खूप सूट आहे रुपे क्रेडिट कार्ड असू द्या किंवा ATM कार्ड असू द्या, परंतु हीच सूट व्हिसा आणि मास्टर कार्डसाठी नाही आहे. बरोबर, मग याचा परिणाम काय होणार आहे सांगा बरं मला. तर अगदीच पहा, हे जे व्हिसा आणि मास्टर कार्ड ह्या USA कंपन्या आहेत ना, त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कंप्लेंट केली पहा की भारत देशामध्ये आपला लेवल प्लेइंग फील्ड नाही आहे. ओके, तिथं ते स्वतःचं जे रुपे कार्ड आहे ना त्याला ते खूप हे देतात, म्हणजे सवलत देतात, पण आम्हाला सवलत देत नाहीत, म्हणून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे कंप्लेंट केली. बरोबर आहे, आमचा तिथं बिझनेस ठप्प वगैरे झाला असं ते रडत डोनाल्ड ट्रम्प यांना सांगितले. मग डोनाल्ड ट्रम्प यांना हा इश्यू समजला. मग डोनाल्ड ट्रम्प आता ते काय करत आहेत पहा, आपल्या भारत देशावरती दबाव टाकत आहेत, असं लोकसत्ताचं पण म्हणणं आहे. व माझं पण त्या दिवशी मी सहज बोलत असताना हे म्हणून गेलो होतो की बा हे असं पण होऊ शकतं म्हणून. बरोबर आहे, परंतु ती बातमी खऱ्या अर्थाने ठरलेली आहे व मला तेच सांगायचं होतं. मग मी पाठ थोपटून त्यामुळेच घेत आहे की एवढे दिवस न्यूज अनालिसिस करत आहे, याचं एक कारण असं पण असू शकतं हे मी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर लोकसत्ताने एक पॉईंट दिलेला आहे पहा. आता जरी हे म्हणत असतील ना की आता जरी केंद्र सरकार म्हणत आहे ना की बाबा आम्ही हे डिस्काउंट लावणार नाहीये, हे जे रेट आहे ना ते ग्राहकांवरती लावणार नाही आहे, परंतु ते ग्राहकावरच लावलं जाणार आहे, हे महत्त्वाचं तिथं पॉईंट आहे. त्याच्यानंतर केंद्र सरकार काय म्हणतं की 2000च्या वर जी रक्कम पाठवली जाईल त्यावरतीच हे MDR लावलं जाईल आणि त्या दुसऱ्यांवरती लावलं जाणार नाही. परंतु प्रॉब्लेम काय आहे पहा, जर मला एका दुकानदाराला 10,000 रुपये जर पाठवायचे असतील तर मी 5 वेळेस हे पाठवू शकतो ना. मग केंद्र सरकारचं हे जे लॉजिक आहे ना ते इथं बरखास्त होतं. मग यासाठीच पहा, केंद्र सरकारने चांगल्या पद्धतीने हे नियमन करावं असं लोकसत्ताने तिथं बेसिकली म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एवढंच काय ते या आर्टिकलमधून महत्त्वाचं आहे पहा. आता ही न्यूज इन प्रोसेस आहे, थोडंसं थांबा फक्त. यामध्ये आता महत्त्वाचं काय आहे तर परीक्षेला विचारण्यासारखा असा प्रश्न येऊ शकतो पहा की UPI वर MDR लावलं जाणार आहे, तर MDRचं फुल फॉर्म काय, मर्चंट डिस्काउंट रेट हे एक आहे. हे याच्यापूर्वी क्रेडिट कार्ड डेबिट कार्डवरती लावलं जात होतं, म्हणजे ही नवीन संकल्पना आहे का तर बिलकुल नाही, याच्या पूर्वीचीच ही संकल्पना आहे. हा एक महत्त्वाचा पॉईंट. त्याच्यानंतर यासाठी कोणत्या कायद्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे तर पेमेंट अँड सेटलमेंट ऍक्ट ऑफ 2007 यामध्ये यांनी अमेंडमेंट केलेली आहे. एवढं महत्त्वाचं आहे. उर्वरित पहा, आज घडीला तुमच्या फोनपे किंवा गुगल पेवरती ट्रान्झॅक्शन चार्जेस नाही आहेत, परंतु भावी आयुष्यामध्ये हे कदाचित लावले जाऊ शकतात. याबद्दल हे आर्टिकल आलेला होता व परवा दिवशीच्या न्यूजपेपरमध्ये मी हेच प्रेडिक्शन केलेलं होतं. ओके, डन. त्याच्यानंतर पुढे चला, म्यूल अकाउंट सायबर फसवणुकीतील अदृश्य दुवा की नकळत गुन्हा. आता पहा, हे म्यूल अकाउंट म्हणजे काय असतं हे थोडक्यात त्याची डेफिनेशन समजून घ्या, कारण UPSC प्रिलिमला असे डायरेक्टली प्रश्न विचारले जातात. तर लक्षात घ्या, म्यूल अकाउंट म्हणजे बेकायदा मिळालेला पैसा एका खात्यातून दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी वापरले जाणारे बँक खाते. म्हणजे अगदी आता पहा, आपल्याकडे पण ना तुम्ही कुठेही चालत वगैरे असताना किंवा टेलिग्रामवर व्हॉट्सअपवरती वगैरे तुम्हाला असे मेसेज येतात पहा की घर बसल्या पैसा कमवा. व तो पैसा कसा कमवायचा तर फक्त तुमचं बँक खातं वापरण्यासाठी द्यायचं. तर ते पहा, याला थोडंसं उदाहरणास्वरूप समजून घेऊयात पहा. तर ए हा व्यक्ती आहे. ओके, या ए या व्यक्तीचे ना 100 रुपये सायबर क्रिमिनल्सनी लुटले आहेत पहा. ओके, मग
सायबर क्रिमिनल्सनी 100 रुपये लुटल्या पहा ते काय करतात, अगदी अशा पद्धतीने साखळी बनवतात व लगेच ए ह्या व्यक्तीचे पैसे जे आहेत ना ते बी या व्यक्तीमध्ये ट्रान्सफर करतात. इथं 100 रुपये क्रेडिट झाले की लगेच पहा विदिन अ सेकंड हे 100 रुपये मायनस केले जातात व हा व्यक्ती काय करतो, सी या व्यक्तीकडे पाठवतो. ओके, सी या व्यक्तीच्या खात्यामध्ये पाठवतात. मग अगदी हे पुन्हा परत सी व्यक्ती पण काय करतो, आले त्याच्या खात्यात पैसे की लगेच पहा विदिन अ सेकंड हा व्यक्ती लगेच मायनस करतो 100 रुपये व तो देतो डी या व्यक्तीला. मग असंच पहा ई ह्या व्यक्तीकडे जातात, त्यानंतर एफ ह्या व्यक्तीकडे, जी ह्या व्यक्तीकडे, एच ह्या व्यक्तीकडे व शेवटचा व्यक्ती कोण बसलेला असतो तर झेड हा व्यक्ती बसलेला असतो. मग मला सांगा, मी जर सायबर क्रिमिनलमध्ये पोलिसांमध्ये कंप्लेंट केली की बाबा माझ्याजवळ म्हणजे ह्या व्यक्तीने जर कंप्लेंट केली सायबर पोलिसांमध्ये की माझे 100 रुपये लुटले गेलेले आहेत, मग सायबर पोलीस लगेचच्या लगेच तपास करून ते पैसे वापस आणून देऊ शकतात का? तर बिलकुल नाही देऊ शकत. म्हणजे लगेचच्या लगेच जर तुम्ही केलात तर फक्त ही चेन ती थांबवली जाईल. ओके, परंतु लागलीच ते पैसे त्यांना परत मिळतात याची गॅरंटी नाही आहे. व हे जे वापरले जाणारे अकाउंट आहेत पहा, ह्यालाच म्हणतात पहा म्यूल अकाउंट. ओके, ह्यालाच म्हणतात म्यूल अकाउंट. व आज घडीला आपल्या देशामध्ये पहा असे सर्रास म्यूल अकाउंट जास्त झालेले आहेत. असे का झालं तर जनधन अकाउंटमध्ये पहा प्रत्येकाने जनधन अकाउंटमध्ये अकाउंट काढलेलं आहे. ओके, अकाउंट ओपन केल्यानंतर पहा त्याचा वापर होत नव्हता. मग ते जे सायबर क्रिमिनल्स आहेत ना त्यांनी ह्या अकाउंटचा फायदा केलेला आहे. जसं की पहा जे शेतकरी आहेत, त्यानंतर बेरोजगार युवा आहेत, त्यानंतर अगदी अशिक्षित जे काही युवक युवती वगैरे आहेत ना त्यांनी जाळ्यात ओढलं. म्हटलं घर बसा आणि पैसे कमवा. कसं तर फक्त तुम्हाला काय करायचं, या ट्रेलचा वापर करायचा. म्हणजे तुमच्या खात्यात 100 रुपये आले ना तर लगेच तुम्ही विदिन अ सेकंड दुसऱ्या खात्यात ते ट्रान्सफर करायचं आहे, असं त्यांना तिथं हे लावलेलं आहे. बरोबर, मग ह्या म्यूल अकाउंटचा तिथं वापर केला जात आहे सायबर फ्रॉड्समध्ये. ओके, यामुळे पहा अगदी सायबर फ्रॉड जर तुमच्यासोबत झाला तर अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही कंप्लेंट करा. म्हणजे अगदी तुम्हाला असं समजलं ना किंवा माझ्यासोबत काहीतरी फ्रॉड झालाय तर लगेच पहा 1930 वरती तुम्हाला कॉल करायचा व सांगायचं किंवा माझ्यासोबत सायबर फ्रॉड झालेला आहे की विदिन अ सेकंड ही जी ट्रेल आहे ना ती तिथंच थांबवली जाऊ शकते व पहा तुमचा पैसा रिकव्हर करण्यामध्ये थोडीशी तिथं हेल्प होऊ शकते. आता अगदी 100 रुपयाला थोडंसं सिरियस घेणार नाही ते, परंतु जर 1 लाख रुपये असतील, 1 कोटी रुपये असतील ना तर हे अशा पद्धतीने इथं थांबवलं जाऊ शकतं. आता अगदीच 1 लाख रुपयाचं त्यांनी ट्रान्सफर कसं करतात पहा, तर अगदी इथे 100 रुपयाचं झालं होतं ना तर यांनी काय करतात पहा 10 हजार रुपये प्रत्येकाला टाकतात. ओके, म्हणजे या व्यक्तीकडे 10,000 रुपये, मग अगदी ही ट्रेल अशाच पद्धतीने झेड पर्यंत जाणार 10,000 रुपयाची. मग अगदी परत एक तर बी पासून सुरू होणार ट्रेल आणि हे ह्या व्यक्तींना आपण परत ते 10,000 रुपयाचं देणार व झेड या अकाउंटला परत पुन्हा 10,000 रुपये. म्हणजे ते पैशांचं विभाजन करतात. पहा सायबर क्रिमिनल्स काय करतात तर 1 लाख रुपये ही रक्कम परत लगेच पाठवत नाही तर त्याला डिवायडेशन करतात व डिवायडेशन करून ते तशा पद्धतीने म्यूल अकाउंट मार्फत ते मूळ अकाउंटमध्ये ते पैसे ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करतात. यामुळे अगदी सायबर क्रिमिनल्स पहा लवकरात लवकर तिथे पकडले जात नाहीत. मग यासाठीच पहा जेव्हा सायबर पोलीस पण आपल्याला म्हणते की 1930 वरती तुम्ही लवकरात लवकर कॉल करा, ज्यामुळे ही जी मनी ट्रेल आहे ना ती आम्ही लवकरात लवकर थांबवू शकतो. आणि आता पहा एकदा जर ती मूळ अकाउंटला जर ट्रान्सफर झाली ना तर त्याला शोधायचं थोडंसं अवघड जातं तिथं. हां, नथिंग इज इम्पॉसिबल, परंतु थोडंसं जास्त वेळ लागतो. व अगदीच आपल्या देशामधील खटल्यांचा प्रलंबित आकडा जर तुम्ही पाहिला तर 100 रुपयाला कोणी तवज्जो नाही देणार, पण 1 लाख 1 कोटी रुपयांना इथं लवकरात लवकर तुमची रक्कम कदाचित प्राप्त होऊ शकते. आणि आता ते पैसे विसरावे लागतात. मग यासाठीच पहा हे आर्टिकल दिलेलं आहे. मग तुमच्यासोबत पण म्हणजे होऊ नये, परंतु अगदीच तुम्ही स्वतःची काळजी घ्यायची आहे व तुमच्या आजूबाजूंची पण काळजी घ्यायची आहे. व कुणी म्यूल अकाउंटमध्ये या अशा फसव्या अकाउंटमध्ये तर गुंतवणूक केलेली नाही ना हे पण तुम्हाला शोधायचं आहे. कारण ज्या वेळेस पहा अगदी मोठी रक्कम असते व ज्यावेळेस पोलिसांनी जर इथं चौकशी करायला सुरुवात केली तर पहा इथं ह्या बी या व्यक्ती, सी या व्यक्ती सर्वांना धरलं जातं. व आता अगदी बहुतांश उदाहरणं अशी आहेत पहा, ते म्हणतात की सर आम्हाला माहीतच नव्हतं, आम्ही तसंच केलेलं आहे. मग असं जरी म्हटलं पहा तरी तुमच्यावरती खटला चालवला जातो. असं का तर पहा तुम्ही इथं काय केलात, मान्य केलात, तुमच्या हातून गुन्हा घडला हे तुम्ही मान्य केलात, बरोबर आहे. मग त्यामुळे पहा तुम्हाला पण तिथं शिक्षा होऊ शकते. ओके, म्हणजे तुम्हाला तो गुन्हा आहे हे म्हणजे पहा आता एखाद्या व्यक्तीने, आता बी या व्यक्तीने पहा हा गुन्हा केलेला आहे पण त्याला माहिती नव्हतं, म्हणजे त्याला गुन्हा मान्य आहे ना. ओके, त्याला फक्त माहिती नव्हतं हे मान्य आहे त्याला. ओके, बाकी गुन्हा आहे हा हे तर त्याला मान्य नक्कीच होतं ना. मग दी सुप्रीम कोर्ट पण हेच मान्य करतं पहा की तुम्हाला ह्या गोष्टीचा गुन्हा होता किंवा नव्हता हे मान्य नाही, परंतु तुम्ही गुन्हा केलात हे तुम्हाला मान्य आहे. या कारणानिमित्त त्याला शिक्षा होते पहा. व भरपूर असे केसेस आहेत. त्यामुळे अगदी तुमचे नियर डिअर वन्स जे आहेत किंवा तुमच्या आजूबाजूच्या जे व्यक्ती आहेत ना त्यांना तुम्ही सांगा, किंवा हे जे जाहिराती वगैरे असतात की म्हणजे घर बसला पैसा कमवा किंवा शॉर्टकट मार्गाने जे पैसा कमवता असतात ते अतिशय अयोग्य आहे व त्यामध्ये पहा तुम्ही पैसा बिलकुल कमवू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला हार्डवर्क हे नेसेसरी आहेच, हे तुम्ही प्लीज लक्षात घ्या. तुमच्या
आजूबाजूच्यांना पण नक्की सांगा. त्यासोबतच पहा, बँकिंग डिटेल्स कोणालाही शेअर करायचे नाही आहेत. ओके, आता अगदी इव्हन चेकबुक असू द्या किंवा अन्य डेबिट कार्ड, एटीएम कार्ड, क्रेडिट कार्ड जे काही असेल ते पण तुम्हाला कोणासोबतही शेअर करायचे नाहीत. अन्यथा पहा, तुमच्यावरती पण सायबर पोलिसांची टांगती तलवार येऊ शकते. ओके, तर प्लीज हा आर्टिकल महत्त्वाचा आहे व तो तुम्ही लक्षात ठेवा. ओके, तर अशा पद्धतीने आजचं लोकसत्ता वृत्तपत्र विश्लेषण संपतं. त्यानंतर द हिंदूचं जे विश्लेषण आहे ते उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, धन्यवाद.